हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज एवढ्या सकाळी आम्ही झालेलो आहोत रेडी. का तर आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला. आणि ट्रिपच्या आधी आज एक स्पेशल डे आहे, ते म्हणजे माझ्या मम्मीचा बर्थडे. सो आम्ही आधी घरी जाणार आहे आणि तिला सरप्राईज देणार आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे ट्रिपला. सो त्यासाठी आता आम्ही रेडी झालेलो आहे. खरं तर आम्हाला उशीर झालाय. सो आत्ता आम्हाला खरं तर 6 वाजता घरी पोचायचं होतं. बट आता वाजलेले आहेत 6:20. सो आता आमची पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे आणि इथे आमचे बॅग रेडी आहेत आणि इथे चटरपटर थोडंसं लागणार आहे 2 दिवस. सो ते पण घेतलं आहे. सो ह्यामध्ये आहे केक आणि मम्मीच्या बड्डेसाठी आम्ही रात्रीच केक घेऊन आलो होतो, कारण की एवढ्या सकाळी तर आपल्याला केक मिळणार नाही आहे, सगळे दुकानं बंद असणार. सो आता आम्ही निघालो आहे. बाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सो आम्ही इथे आलेलो आहे कैलास बेळ फूड कोर्टमध्ये. जरा नाश्ता पाणी करायला थांबलेलो आहे आणि त्याच्या समोरच बघू शकता तुम्ही किती छान दृश्य दिसत आहे. धुकं वगैरे, मस्त डोंगर. वातावरण खूप मस्त झालेलं आहे. असंच वातावरण जोपर्यंत आहोत आम्ही तोपर्यंत असायला पाहिजे. बघू शकता तुम्ही, आतमधलं तुम्हाला दाखवतो मी. खूप छान असं एक मोठं आहे आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण कार्स वगैरे आहेत. अशा प्रकारे खूप मोठा फूड कोर्ट आहे हा. ही आमची टीम. हे तिचे मोठे जिजू आहेत आणि ती तिची बहीण आहे. आणि ही आमची छोटी छकुली. गोलू आहे. फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस. इकडे दे, इकडे. सो आता आम्ही फायनली आलो आहोत सज्जनगडावर आणि इथं मस्त वातावरण झालंय पावसाचं. आता आमचं मस्तपैकी गड फिरून झालेलं आहे आणि वरती मंदिरात पण दर्शन छान झालं. रामाचं पण मंदिर होतं आणि स्वामी समर्थांचं पण. स्वामी समर्थ नाही, रामदास स्वामींचं आणि रामाचं मंदिर होतं वरती. मस्त होतं. सो आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि आता खाली आलोय. Use front, back, like cinema, no? इथं आहे ना अजिंक्य तारा. आता आम्ही आलेलो आहोत इथे रिसॉर्टमध्ये आणि ही आहे रूम. सध्या लाईट बंद आहे. इथून मस्त गॅलरी आहे. मोटू आणि प्राजू चेअरअप करत आहे. बघा तिकडे आतमध्ये, इथे बघा ते मेंबर 2 आतमध्ये गेलेले आहे जे आमच्या तिघांना वाचवू शकतो स्विमिंग मधून. सो ते आहे आमचे जिजू. कम ऑन. ये काय बढ़िया मजे करो. चलो चलो चलो. सो आता आम्ही चाललेलो आहे जेवायला.
आणि पाऊस पडतोय मधीच 2-2 मिनटं येतोय जातोय. सगळीकडे चिकचिक झालं आणि एवढं मस्त रूम्स आहेत आमच्या. स्वतः ही आमची रूम आहे आणि दीदीला जाम थंडी वाजते. सो ती आम्ही काही स्वेटर्स वगैरे जॅकेट्स वगैरे नाही आणले. ती अशीच तिने स्कार्फ गुंडाळून घेतली. सो काही लोक जेवून आलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे डिनरला. आणि आता एवढी जास्त कोणाला भूक पण नाहीये. हा रिसॉर्टचा नाईट लुक आहे. मस्त लाइटिंग वगैरे पण रात्रीचं खूप छान दिसतंय लाइटिंग असल्यामुळे. आम्ही चाललोय आता डिनरला मस्तपैकी. जास्त भूक नाही पण आता सध्या भूक नाहीये पण चालू. आम्हाला जास्त भूक पण नाहीये. भूक नाहीये पण खाणार आहे. पेट है, कभी भी उसको लग सकती है भूक. दाल खिचडी लाईटच जेवणार आहेत आम्ही आज. पागोली आणि चिकन बिर्याणी आणि काय चिकन 65. So, चला आनंद लुटूया. आम्ही तिकडे गेलेला आहे आणि हे तिघं पण चाललेले आहे आणि मी पण जाणार आहे खाली. बघू शकता केवढं मस्त वातावरण आहे. मस्त एन्जॉय पण करत आहेत. वाव मस्त. काय चप्पल जीजू पडले. देवा प्लीज 2 आता 6 आणि 4 तर नाही मिळणार आहे. इथे सातारा सुंदर मंदिर आहे. सुंदर आहे. स्टँड वगैरे आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे. नंदी, कारण की केदारनाथ म्हटल्यावर महादेवाचंच रूप आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. आणि हे केदारनाथांचं मंदिर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे इथे. आणि इथे बाकी पण देवांचं मंदिर आहे. श्री भुवनेश्वरी प्रसन्न. सो हे देवीचं मंदिर आहे. इथे एक घंटा पण आहे आणि असं सुंदर रेखीव असं नक्षीकामसुद्धा केलेलं आहे आणि खूप असं प्रसन्न वातावरण आहे. कारण की साईडला सगळं आणि देव म्हटलं प्रसन्न तर असणारच ते. सो हे जय श्रीराम.
सो हे हनुमानांचं मंदिर आहे आणि इथे गणपती बाप्पांचं, श्री गजानन प्रसन्न. सो गणपती बाप्पांची सुंदर अशी इथे मूर्ती आहे आणि इथे हे तिघं बसलेले आहेत. आणि इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथे. सो इतक्या सुंदर मूर्ती आहेत. सो हे खूप छान मंदिर आहे. आणि हे इथे सगळे निवांत बसलेले आहेत. हाओ बाप्पाला नमस्कार कर. कुठे आहे बाप्पा? इथं. आणि आता आम्ही आता आम्ही आलेलो आहोत कासपठारला. एवढं गव्हाण आहे, थंडी आहे. सगळे आतमध्ये गेलेत गाडीमध्ये कारण की पाऊस खूप जास्त आहे, हवा पण आहे. भारी वातावरण आहे. मस्त वाटतं. बरं आहे. काय खाते मग? हे चांगली बन टेस्ट चांगली क्वालिटी आहे. आणि हे आहे महाबळेश्वर. सो इथून आम्ही आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं आणि तिथून रिटर्न निघालो पुण्याला. सो अशी झाली आमची ट्रिप. फायनली आम्ही खूप एन्जॉय केला. सो थँक्स फॉर वॉचिंग.